गुड मॉर्निंग. आता आज आपण जो टॉपिक बघणार आहे आफ्टर हायड्रोकार्बन्समध्ये आपण अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स हा बघितला. म्हणजेच जर तुम्ही बघितलं बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स म्हणजेच थोडक्यात जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला आपण पार्ट बघितलेला होता. IUPAC नॉमेनक्लेचर काय आहे, त्याच्यानंतर आयसोमेरिझम कॅरेक्टर काय आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला होमोलोगोस सिरीजचा पार्ट काय आहे, हाऊ टू फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ अ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, मग त्या जेल्डहाल्स मेथड, कॅरियस मेथड, डिस्टिलेशन, हे सगळे कॅरेक्टर आपण बघितले. त्यामध्येच आपण वेज डॅश फॉर्म्युला म्हणजे काय, फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युला म्हणजे काय, नंतर त्यातच आपण जर आपण बघितलं सॉ हॉर्स प्रोजेक्शन्स, न्यूमान्स प्रोजेक्शन, ओके, ह्या कॅरेक्टरचं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन बघितलं. आणि त्याच्यानंतर मग आपण हायड्रोकार्बन्समध्ये अल्केन हा पूर्णतः पार्ट बघितला, अल्किन बघितला, अल्कायन्स बघितला, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बघितला. आता त्याच सिरीजमध्ये जर आपण बघितलं तर हा सगळा जर तुम्ही बघितलं तर पार्ट 2 ऑफ केमिस्ट्री म्हणून हा समजला जातो. आता ह्या पार्ट 2 केमिस्ट्रीमध्ये पुढचा जो टॉपिक जो येतो तो येतो केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा तुम्हाला टॉपिक बघायला मिळतो. मग आता केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ म्हणजे काय, जे आपण केमिस्ट्री शिकतो तर त्याचा आपल्याला एव्हरीडे लाईफमध्ये काय कोणत्या प्रकारानं आपण त्याचा यूज करतो आणि त्यामध्ये केमिस्ट्री कशी प्रेझेंट आहे अँड हाऊ इट इज युजफुल फॉर अस. आता बाळांनो, मी इथं जे घेणार आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा फक्त 11वी करता म्हणून जो सिलेबस दिलेला आहे तेवढ्याच 11वीच्या सिलेबसला स्टिक असलेलाच केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ घेणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये बरेचसे हेड्स असे आहेत की जे तुमच्या 11वीच्या पुस्तकात नाहीत, परंतु 12वीला म्हणजेच 11वी 12वी मिळून आपल्याला JEE आणि नीटला किंवा CETला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री इन आवर ह्युमन लाईफ म्हणजेच नेमकं काय आहे, कसा त्याच्या प्रकारानं यूज होतो हे आपण बघूया. तर पहिला जर आपण बघितला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मधला फूड कॅरेक्टर जर बघितला. आता फूड हा कॅरेक्टर आपण बघितला. मी आता एक एक नावं लिहितो. पहिल्यांदा फूड, ड्रग्ज अँड मेडिसिन्स. ड्रग्ज अँड मेडिसिन्स मध्ये अँटीपायरेटिक्स येतं, तुम्ही व्हेरी वेल नोन माहिती आहे तुम्हाला. अँटीबायोटिक येतं, नंतर ट्रँक्विलायझर म्हणून पण येतं, ओके. ट्रँक्विलायझर नंतर अँटी मायक्रोबियल म्हणून पण येतं, किंवा अँटी फर्टिलिटी हा कॅरेक्टर बघायला मिळतो. अँटी मायक्रोबियल, अँटी फर्टिलिटी, ओके. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपण आताच्या कोरोना स्पेशल काळामध्ये बघा अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट हा आपण पार्ट बघू शकतो ह्यामध्ये. आता ह्या अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट नंतर आपण सगळ्यात महत्वाचा पार्ट बघू शकतो सोप म्हणजे काय अँड सोप इंडस्ट्री हा कॅरेक्टर आपण बघणार आहोत. सोप इंडस्ट्री नंतर आपल्याला अँटीसेप्टिक नंतर व्हॅट डाईज म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. व्हॅट डाईज म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर आता ह्या व्हॅट डाईज बघितले नंतर प्रोपेलंट. प्रोपेलंट म्हणजे काय, म्हणजे जे DRDO मध्ये आपल्याला किंवा पर्टिक्युलरली रॉकेट लॉन्चर्स जे असतात त्या प्रोपेलंट मध्ये काय काय येतं, तर ते प्रोपेलंट हा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफचाच प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला व्हेरियस प्रकारचे जे कॅरेक्टर्स जे बघतो आपण त्या कॅरेक्टर्स मध्ये जर आपण शिरलो गेलो तर तुमच्या लक्षात येईल की आपण महत्वाचा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये डाईज म्हणजे काय बघणार आहे,
ओके. त्याच्यानंतर आपल्याला फूड म्हणजे काय, फूडचं कॅरेक्टर्स काय आहे, ड्रग्ज म्हणजे काय हा बघायचा आहे. ओके. आता ह्याच मध्ये आपल्याला सोप, आपण बघितलं सोप आणि डिटर्जंट हा सुद्धा महत्वाचा पार्ट येतो ह्याच्यातच. डिटर्जंट, सोप अँड डिटर्जंट हा सुद्धा महत्वाचा पार्ट येतो. ज्याला आपण व्हॅट डाईज म्हणतो तो सुद्धा पार्ट येतो, हा लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रोपेलंट नंतर पेस्टिसाइड अँड इन्सेक्टिसाइड हे आपल्याला बघायचे आहेत. ओके. म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकारानं आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, नंतर तुम्हाला रॉकेट प्रोपेलंट म्हणून सांगितलेलं आहे, हा प्रकार आपल्याला बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये फंगिसाइड म्हणजे काय. ओके. नंतर फंगिसाइड्स, नंतर तुम्हाला पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फंगिसाइड्स, जर्मिसाइड्स हे कॅरेक्टर्स आपल्याला सगळे ओळीनं एकमेकांमध्ये बघायचे आहेत, हे लक्षात घ्या. मग आता आपण ज्या वेळेला सगळ्यात महत्वाचा पार्ट ज्या वेळेला बघतो केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मधला, तो पहिला पार्ट बघणार आहोत ज्याला आपण फूड कॅरेक्टर म्हणतो. मग आता ह्या फूड कॅरेक्टर्स मध्ये आपण काय काय बघणार आहोत तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात घ्या की फूड हे जर तुम्ही घेतलं तर फूड म्हणजेच पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके. फूड मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं तर क्वालिटी ऑफ अ फूड. ओके. दॅट इज नंबर 1. नंबर 2, व्हॉट इज प्रिझर्वेशन. Number 3, methods of preservation. Different agents used in food हे बघायला लागतं. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हे बघायचं आहे. त्यामध्येच आपल्याला रॅन्सिडिटी हे कॅरेक्टर आपण बघतो. रॅन्सिडिटी ह्या कॅरेक्टर्स नंतर आपल्याला बघायचं आहे की पर्टिक्युलरली त्याचा प्रिझर्वेशन कॅरेक्टर्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये रॅन्सिडिटी कॅरेक्टर आपण बघतो. ह्या रॅन्सिडिटी कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली फूड कॅरेक्टर्स मध्ये ज्या वेळेला आपण कॅरेक्टरायझेशन करतो तर त्या कॅरेक्टरायझेशन्स मध्ये सगळ्यात लक्षात घ्या की आपण पर्टिक्युलरली की रॅन्सिडिटी आणि एडिबल ऑइल म्हणजे काय, म्हणजेच ऑइल अँड फॅट्स म्हणजेच काय हे आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या फूड्स मध्ये बघायच्या आहेत. म्हणजेच ऍस्पेक्ट्स ऑफ अ फूड हे जर कॅरेक्टर जर बघितलं तुम्ही तर ह्या ऍस्पेक्ट्स ऑफ अ फूड मध्ये आपल्याला ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता पहिल्यांदा आपण बघूया की क्वालिटी. पहिल्यांदा फूड हे जर तुम्ही कॅरेक्टर्स ॲज सच जर बघितलं तर पर्टिक्युलरली आपल्याला माहिती आहे की फूड म्हणजे आपल्याला अन्नधान्य किंवा आपण जे खातो ते. आता तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा कॅरेक्टर्समध्ये फूडच्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला महत्वाचा की त्याचा जो पॉइंट आहे फूडचा तो स्पॉइलेज कॅरेक्टर हे महत्वाचं येतं. मग आता हे जे स्पॉइलेज कॅरेक्टर आहे ते स्पॉइलेज कॅरेक्टर मिनिमम करण्याकरता आपण प्रिझर्वेटिव्ह यूज करत असतो. मग हे प्रिझर्वेटिव्ह आणि डिफरंट एजंट्स यूज करतो टू अट्रॅक्ट द फूड. पहिल्यांदा अट्रॅक्शन ऑफ फूड टुवर्ड्स द कस्टमर. मग वेगवेगळ्या प्रकारचे लेबलिंग्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतील, ह्या पद्धतीनं आपण
क्वालिटी ऑफ अ फूड हे कॅरेक्टर्स बघायला लागतो. मग त्या क्वालिटी ऑफ अ फूडमध्ये आपण पहिल्यांदा बघतो त्याचा स्मेल काय आहे, फ्लेवर काय आहे, कलर कसा आहे, मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ते स्पॉइलेजेस कमी कसे होतात. म्हणजे आता पूर्वी बघा पल्प काढायचे नाहीत, दॅट इज नंबर 1. नंबर 2, आपल्याला आता कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही मँगो शेक करू शकता, सीताफळाचा शेक करू शकता. ओके, म्हणजेच हे का करू शकतो, किंवा कुठल्याही सीझनमध्ये. पूर्वी कसं होतं सीझन वाईज आपल्याला फळं वगैरे आपण घेत होतो. किंवा आता तुम्ही जर समजा डीमार्टला जर गेला तर बघा की तुम्हाला क्वालिटी ऑफ फूड्समध्ये म्हणजेच एक्सपायरी कॅरेक्टर जे एक्सपायरी डेट कॅरेक्टर जे आहे ते एक्सपायरी डेट वाढवून येतं. नाहीतर बघा काय काय वेळेला तुम्हाला इमिजिएट आपले जे फूड कॅरेक्टर्स आहेत हे स्पॉइल होतात. ओके, म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही थोडक्यात बघितलं तुमच्या घरात लोणी असेल, ते लोणी जर बाहेर जर तुम्ही ठेवलं तर त्याला बऱ्याच वेळेला बाहेर ठेवल्यानंतर एअरमध्ये ठेवून बघा तर थोड्या वेळानं किंवा एक 6-7 तासानं जर बघितलं तर ते स्पॉइल होतं, ते रॅन्सिड होतं, त्याला वास यायला लागतो. हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही जर थोडक्यात घरात कधीतरी बघितलं तर आमटी तुमच्या घरात करतात बघा सगळ्यांनी. ओके, कसं स्पॉइलेज होतं. मग त्या आमटीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात कसं आमटी तयार करतात, त्याच्या प्रिपरेशन्स कसं असतं हे काय मी तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु ते जर बाहेर ठेवले बऱ्याच वेळ, ओके, उन्हाच्यात किंवा ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित झाकून वगैरे जर ठेवलं नाही तर त्याला एक आंबट वास यायला लागतो. किंवा जर तुम्ही त्या आमटीला जर तुम्ही त्याच्या हात घातला आणखीन जर असं काय म्हणतात त्याला बोट जर असं त्या आमटीच्या पाण्यातून असं वर काढलं तर त्याला एक अशी तार येते, आंबूसपणा येतो, आंबटपणा येतो. मग त्यावेळेला आपल्याला आई म्हणते अरे ती आमटी बाद झालेली आहे, स्पॉइल झालेली आहे, हे लक्षात ठेवा. मग हे आमटी जी स्पॉइल झालेली आहे, बाद झालेली आहे, हे कशामुळं होतं तर एअर बरोबर इंटरॅक्शन होतं, हा लक्षात ठेवा. आणि ह्या एअरच्या इंटरॅक्शन्समुळं किंवा ऑक्सिडेशन्स प्रॉपर्टीजमुळं आपल्याला अन्नधान्याच्या मध्ये स्पॉइलेज कॅरेक्टर येतं. आणि म्हणून इथं स्पॉइलेज कॅरेक्टर त्याच्याबरोबरची एन्झाईमची ट्रीटमेंट ही महत्वाची येते, हे लक्षात ठेवा. मग इथं आपल्याला प्रिझर्वेशन्स म्हणजे काय हे बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला जो फूड कॅरेक्टर्समध्ये जर तुम्ही बघितलं तर फूड कॅरेक्टर्समध्ये आपल्याला 2 प्रकारचे कॅरेक्टर्स येतात. एक सॅच्युरेटेड फॅट्स, अनसॅच्युरेटेड फॅट्स अँड मोनोसॅच्युरेटेड फॅट्स म्हणून येतात. आता सॅच्युरेटेड फॅट्स कुठं आहेत तर तुमचं कोकोनट ऑइल, नंतर बटर फॅट, लार्ड, मार्गॅरिन, वनस्पती घी, हे सगळे सॉलिड कंडिशन्समध्ये येतात ज्याला आपण सॅच्युरेटेड फॅट्स म्हणतात. म्हणजे ऑइल पासून ते कन्वर्ट केले जातात, हे लक्षात ठेवा. मेनली सॅच्युरेटेड फॅट्स. हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय असतं. ओके, आता हे जर सॅच्युरेटेड फॅट्समध्ये आपण ज्या वेळेला कोकोनट ऑइल हे ज्या वेळेला कॅरेक्टर्स बघतो तर लक्षात घ्या ते आपण त्याला वनस्पती घी हा पार्ट येतो फूडच्या कॅरेक्टर्समध्ये. आता ज्या वेळेला मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो तर त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, पीनट ऑइल किंवा कॅनोला ऑइल हे लिक्विडमध्ये येतं. आता तुम्हाला ऑलिव्ह ऑइल माहिती आहे, बऱ्याचशा जर मुलींना माहिती असेल बघा, बऱ्याचशा रेसिपीमध्ये ते तुम्हाला फूड आणि कुठलं तरी काय काय चॅनेल्स असतात बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते करताना दाखवतात मग आम्ही सारे खवय्ये वगैरे त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलं जातं. मग हे काय आहे ऑलिव्ह ऑइल? मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. कारण आपल्या घरात आपण जे वापरतो शेंगतेल वगैरे जे वापरतात ते सगळे सॅच्युरेटेड फॅट्स ह्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला ज्या वेळेला बघतो आपण सॅच्युरेटेड आहेत का अनसॅच्युरेटेड आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात पुढचा फॅटचा पार्ट येतो ज्याला आपण मेनली पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो. मग त्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल आलं, सोयाबीन ऑइल आलं, कॉर्न ऑइल आलं, फिश ऑइल आलं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात फूड कॅरेक्टर्स जर बघितलं तर त्या फूड कॅरेक्टर्समध्ये सगळ्यात महत्वाचं येतं तुमच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण ऑइल अँड फॅट म्हणतो, हे लक्षात ठेवा. पहिलं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर काय येतं? ऑइल अँड फॅट्स येतात.
मग हे ज्यावेळेला आपण फूड कॅरेक्टर्स बघतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ऑइल अँड फॅट हे का आहे हे आपण नंतर समजून घेऊया. मग आता परत सांगितलं तुम्हाला की आपण क्वालिटी ऑफ अ फूड हे कॅरेक्टर बघतो. मग क्वालिटी ऑफ अ फूड कशावर अवलंबून आहे रे, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू कशा आहेत, हाऊ यू आर गोइंग टू मेक द फूड फॉर इझी टू डायजेस्ट करण्याकरता आपण फूड कसं आपण त्याचं कन्व्हर्जन करतो हे माहिती असलं पाहिजे. किंवा आपण घरच्या घरी कशा पद्धतीनं त्या फूडचं स्पॉइलेज करण्याचं थांबवतो, म्हणजे प्रिझर्वेटिव्ह मेथड हे कशा यूज करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत हे लक्षात ठेवा. मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपला पहिला पॉइंट जो बघायला येईल तोच म्हणजेच न्यूट्रिएंट्स. आता न्यूट्रिएंट व्हॅल्यू म्हणजे काय रे, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या पर्टिक्युलरली फूड्समध्ये आपण कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लिपिड्स, ओके, हे आपण आपल्या शरीरात इंटेक करतो. ते इंटेक करत असताना व्हेरियस सॉर्ट्स ऑफ ग्रेन्स पासून, फ्रुट्स पासून, व्हेजिटेबल्स पासून आपण हे मिनरल्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, ओके, हे सगळे आपण घेतो. हे लक्षात घ्या, डेली यूज मध्ये आपण घेतो. मग त्याच्यात मध्ये पर्सेंटेज कुणाचं जास्त आहे, जर तुम्ही ग्रेन्स म्हटलं, राईस म्हटलं तर पर्टिक्युलर कार्बोहायड्रेटचं पर्सेंटेज जास्त असतं. ज्यावेळेला आपण डाळी म्हणतो, आपले तूर डाळ, मूग डाळ वगैरे असं घेतलं तर त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं पर्सेंटेज आपल्याला बघायला मिळतं. जर तुम्ही एखादे फ्रुट्स वगैरे खाल्लं तर फ्रुट्समध्ये मिनरल्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, ओके, हे आपल्याला जास्त बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून दिस फूड दे आर गोइंग टू प्रोव्हाइड अस टू व्हेरियस कॅरेक्टर लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, व्हायटॅमिन्स, ओके, नंतर अमिनो ऍसिड्स दे आर गोइंग टू प्रोव्हाइड अस, ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे आपल्याला लिपिड्स. आता लिपिड्स म्हटलं की मग मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ऑइल अँड फॅट हे कॅरेक्टर्स येतात. हे लक्षात ठेवा. मग आता हे सगळे जर तुम्ही बघितलं तर लिपिड्समध्ये आपल्याला डेअरी प्रॉडक्ट्स आपण बघतो. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये मग चीज असेल, लोणी असेल, दही असेल, ओके, किंवा तुमचं बाकीचं कॅरेक्टर्स जे आपल्याला दुधाची पावडर असेल, भुकटी असेल, हे सगळं जर बघितलं तर हे काय आहे की आपल्याला न्यूट्रिएंट व्हॅल्यू देणारे आपल्याला काय आहेत, हे सगळे पदार्थ असतात. मग ह्यांचं प्रॉपर केअर घेणं म्हणजेच फूड प्रिझर्वेटिव्ह ठेवणं हे लक्षात ठेवा. आणि हे ज्यावेळेला पर्टिक्युलरली पदार्थ, फूड कॅरेक्टर्स ज्यावेळेला अट्रॅक्टिव्ह करतात. आता हे अट्रॅक्टिव्ह करतात म्हणजेच काय, तर त्याला तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारचे एजंट्स दिले जातात. हे लक्षात ठेवा. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे एजंट्स कुठले कुठले आहेत, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे जे एजंट्स जे आहेत ते कुठले कुठले असू शकतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मग सगळ्यात महत्वाचं बघा की आपण हे सगळं व्हेजिटेबल्स पासून किंवा ॲनिमल्स पासून आपला दररोजची न्यूट्रिएंट कॅरेक्टर जे आहे, म्हणजेच न्यूट्रिएंट ऑफ अ फूड कॅरेक्टर आणि त्यांचं फंक्शन हे आपल्याला माहिती आहे. ते आपण काय करतो, इंटेक करतो. मग त्याचा इंटेक केल्यानंतर ॲब्झॉर्ब होतं, नंतर आपल्याला डायजेशन होतं, मेटाबॉलिझम होतं, एक्सक्रिशन होतं. हे सगळं मान्य आहे. हे सगळं आपला जो बायोकेमिकल रिॲक्शन शरीरात घडणार आहे हे आपण सगळे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ह्या गोष्टी. परंतु ह्यामध्ये आपण न्यूट्रिएंट व्हॅल्यू म्हणजे जर तुम्हाला टेस्ट असेल तरच तुम्ही ते खाणार ना रे. टेस्टलेस असेल तर तुम्ही खाणार का, नाही खात. जर तुम्हाला समजा तुम्ही एखादं लेसचं पॅकेट फोडला आणि त्यामध्ये जर घाणेरडा वास आला त्या बटाटा चिप्सला तर तुम्ही खाल का, तर तुम्ही फेकून द्याल. म्हणजेच तुम्ही काय बघता, फ्लेवर चेक करता, स्मेल चेक करता, ओके. म्हणजेच खाण्याच्या अगोदर आपण बऱ्याचशा गोष्टी तपासून बघतो आणि मगच त्याला हात लावतो. मग हे खाणं जे आहे हे खाणं आपल्याला जसं बघा, तुम्ही बाहेरून वांग आणलं किंवा दोडका आणला तसा खाता का रे तुम्ही, नाही ना खात. नुसतं राईस आणला तसाच कच्चा राईस खातो का, नाही खात. मग नेमकं आपण काय करतो, तर ते जे आणलेलं फूड आहे
ते इझी टू डायजेस्ट कसं होईल हे बघतो राजानो आपण. मग ते इझी टू डायजेस्ट होण्याकरता तुम्हाला माहिती आहे प्रोटीन्स असू देत, कार्बोहायड्रेट्स असू देत, लिपिड्स असू देत, दे आर पॉलिमर इन कॅरेक्टर. मग ते हाय पॉलिमर्स कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स असतात, त्यांचं हायड्रोलिसिस करावं लागतं स्मॉलर पॉलिमर्स मध्ये. ओके, म्हणजेच स्मॉलर साईज मध्ये त्या कार्बोहायड्रेट्सला, प्रोटीन्सला, लिपिड्सला आपल्याला स्मॉलर साईज मध्ये करावं लागतं आणि त्यातल्या कॉन्स्टिट्युएंट न्यूट्रिएंट व्हॅल्यूजचा इंटेक आपल्याला घ्यावा लागतो. आणि ते करत असताना आपण कुकिंग ही मेथड यूज करतो आणि त्या कुकिंग मेथड्समुळं आपल्याला फूड हा इझी टू डायजेस्ट होतो. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट कॅरेक्टर आहे. मग आपल्याला फूड्समध्ये ज्या वेळेला आपण कुठल्याही, आता तुम्ही बघा तुमच्या जर तुम्ही कुठलं डीमार्ट असेल, नंतर कुठलं बिग बाजार असेल किंवा आणि कुठं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या फूड्सचा अट्रॅक्टिव्ह कॅरेक्टर्स येतात. आता या फूड्सच्या अट्रॅक्टिव्ह कॅरेक्टर्समध्ये राजानो तुम्ही जर बघितला तर बघा हा की कुठलाही फूड जर कॅरेक्टर्स जर तुम्ही बघितला तर प्रिझर्वेशनच्या अगोदर मी हे तुम्हाला डिफरंट एजंट्स कुठले कुठले यूज केले जातात हे लक्षात ठेवा. पहिला येतो कलरिंग एजंट. कलरिंग एजंट तुम्हाला फूडला हे केला जातो. दुसरा येतो फ्लेवरिंग एजंट. ओके, फ्लेवरिंग एजंट. ओके, तिसरा येतो बाइंडिंग एजंट. ओके, कलरिंग झाला, फ्लेवरिंग झाला, त्याच्यानंतर बाइंडिंग एजंट हा झाला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जर तुम्ही कॅरेक्टर वाईज जर बघितला, कलरिंग एजंट नंतर फ्लेवरिंग नंतर बाइंडिंग एजंट येतो. ओके, नंतर अट्रॅक्टिव्ह करण्याकरता कलरिंग, फ्लेवरिंग आणि बाइंडिंग एजंट ह्या कॅरेक्टर्स नंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जे कॅरेक्टर येतं ते म्हणजेच आपण पर्टिक्युलरली जे यूज करतो बऱ्याचशे कॅरेक्टर्स मध्ये की ऍडिशन, ऍडिटिव्ह एजंट्स हे पण आपल्याला बघायला मिळतात. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एजंट्स बघायला मिळतात. आता बघा हा कलरिंग एजंट, आता बऱ्याच वेळेला बघा तुम्ही की जिलेबी हा मध्ये आपण कलर टाकतो किंवा फूड आर्टिकल्स मध्ये आपण कलर टाकतो. ओके, मग हे कलर टाकताना काय केलं जातं राजानं, बघा तुम्ही ते कलर आपल्या घरात एखादा पदार्थ केला आणि बाहेरचा जर पदार्थ बघितला तर कलरिंग एजंट तो काय करतो, अट्रॅक्ट करण्याकरता. म्हणून बाहेरचे पदार्थ आपल्याला भारी का वाटतात, कारण त्यामध्ये असे कलर एजंट मिक्स केले जातात ते अट्रॅक्शन येण्याकरता, अट्रॅक्टिव्ह होण्याकरता. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे कलरिंग एजंट, आता ह्या कलरिंग एजंटमध्ये आपल्याला ते खाण्यासाठीच यूज केले जातात, त्यामध्ये त्याचा साईड इफेक्ट्स नसतो. दुसरा बघा फ्लेवरिंग एजंट, फ्लेवर ऍड केला जातो वेगवेगळ्या प्रकारचा. मग कोणतरी म्हणते नाही बाबा मला पर्टिक्युलर ऍपल फ्लेवरचा हा आवडतो, वास आवडतो. कोण म्हणतं आम्हाला पायनॅपल फ्लेवर असं बघायला वाटतं, आवडतं. मग आता हे फ्लेवरिंग एजंट ऍड केले जातात. तुम्ही बघा ज्यावेळेला तुम्ही एखाद्याचा बर्थडे आपण हे करतो, साजरा करतो, त्यावेळेला आपण काय करतो रे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण केक्स जे पहिल्यांदा बघायला लागतो. मग त्यामध्ये कुणाला तर चॉकलेट फ्लेवर, कुणाला पायनॅपल फ्लेवर, कुणाला मँगो फ्लेवर, असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सचे केक असतात. मग तो त्या सीझनमध्ये मँगो असू दे नसू दे तर तो मँगो फ्लेवर तुम्ही ऍड करता, पायनॅपल फ्लेवर ऍड करता. म्हणजेच नेमकं काय करता रे, त्यातला जो इसेन्स आहे, फ्लेवर कॅरेक्टर आहे. आता हा फ्लेवर कॅरेक्टर, इसेन्स कॅरेक्टर तुम्हाला मिळतो कुठून, तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इस्टर नावाचा एक पार्ट आहे. काय आहे, इस्टर. आता हा जर तुम्ही इस्टर हा कॅरेक्टर जर बघितला तर ह्या इस्टर्स कॅरेक्टर्स मध्ये राजानो सगळ्यात महत्वाचा पार्ट जर तुम्ही बघितला तर इस्टर्सला फ्लेवर कॅरेक्टर आहे. कसं आहे इस्टर्सला फ्लेवरिंग कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. मग तो फ्लेवरिंग कॅरेक्टर आहे हा जर तुम्ही हा पार्ट जर तुम्ही ठरवला, बघितला, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे इस्टर्स, म्हणजे ते जसं आपण अरोमा देतो, गुड अरोमा म्हणजेच चांगला वास
असं आपल्याला देतो. मग आता बघा तुम्ही, ऑक्टाइल ऍसिटेट नावाचं एक इस्टर आहे. काय आहे? ऑक्टाइल ऍसिटेट. ह्याचा फ्लेवर येतो ऑरेंज सारखा, म्हणजे संत्र्यासारखा फ्लेवर असतो. मग संत्र्याच्या गोळ्या असतील, संत्र्यांच्या वड्या असतील, तेव्हा हल्दीराम काय काय करतोय बघा संत्र्याचं. तो काय दर वेळेला काय संत्री काढून देतो का तुम्हाला? तर नाही. हे इस्टर फ्लेवरिंग एजंट म्हणून ऍड केला जातो. तसंच मिथाइल ब्युटरेट नावाचं इस्टर आहे बघा. हा पहिल्यांदा सांगितलं ऑक्टाइल ऍसिटेट, जो ऑरेंज फ्लेवर देतो. मिथाइल ब्युटरेट पायनॅपल फ्लेवर आहे, म्हणजे पायनॅपल फ्लेवर आपल्याला बघायला मिळतं. आयसोअमाइल ऑक्टेट हा बनाना फ्लेवर आपल्याला देतो. ओके. आणि आयसोअमाइल व्हॅलेरेट हा ऍपल कलरचा, म्हणजे ऍपल पर्टिक्युलरली ऍपल फ्लेवर आपल्याला बघायला मिळतो. तसंच मिथाइल सॅलिसिलेट म्हणून हा इस्टर आहे, तो विंटर ग्रीन. मग तुमच्या आयोडेक्स मध्ये घ्या किंवा तुमच्या पर्टिक्युलरली मूव मध्ये घ्या, हा मिथाइल सॅलिसिलेट हा इस्टर. मग त्याला फ्लेवर आहे. हा काय पार्ट फूड करता नाही आहे, परंतु तुम्हाला सांगतो औषधामध्ये सुद्धा हे फ्लेवरिंग एजंट ऍड केले जातात, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला मिथाइल फॉर्मेट हा रम फ्लेवर आहे. आता रम म्हटलं की तुम्ही म्हणणार राहिला दारूचं काम आहे. नाही बाबा नो राजानो, रम फ्लेवर हा सुद्धा एक फ्लेवर आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्हीच हे करताय, रम फ्लेवरचा केक वाढदिवसाला कापता. मग आता रम फ्लेवरचा केक जर तुम्ही वाढदिवसाला कापता तर त्यात रम ओततात का राजानो? नाही. तर रमचा फ्लेवर इन द फॉर्म ऑफ इथाइल फॉर्मेट ऍड केलं जातं. ही इसेन्शियल व्हॅल्यू हे लक्षात ठेवा. आपल्याला ऑक्टाइल ऍसिटेट म्हणजे ऑरेंज फ्लेवर आहे, आयसोअमाइल ऍसिटेट बनाना फ्लेवर आहे, आयसोअमाइल व्हॅलेरेट ऍपल फ्लेवर आहे, मिथाइल ब्युटरेट पायनॅपल फ्लेवर आहे, इथाइल फॉर्मेट हा रम फ्लेवरचा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो राजानो. हा सगळ्यात महत्वाचा. म्हणून आपल्याला कलरिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट हे दोन कॅरेक्टर्स आपण बघितले, हे जे फूड मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग आता हे फूड मध्ये जर पार्ट येत असेल तर आता काय काय वेळेला बाइंडिंग एजंट्स असतात. आता बाइंडिंग एजंट्स मध्ये बघा, तुम्ही म्हणता पर्क मध्ये 2 in 1 कॅरेक्टर येतं. ओके. किंवा तुमच्या जेम्स असतील आणि कुठले असतात, मग त्या दोन हे गोष्टींना बाइंड करायला जे लागणार आहेत, दोन वेगवेगळे कॅरेक्टर्स असलेले त्याला बाइंड करतो ना. आता तुम्ही फ्रूट अँड नट असेल किंवा बाइंडिंग एजंट सारखं पर्क असेल, हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे एकमेकाला बाइंडिंग केले जातात. ओके. एकमेकाला पर्टिक्युलर अटॅच केले जातात. त्यावेळेला हे बाइंडिंग एजंट यूज केले जातात आणि दे आर नथिंग बट केमिकल्सच असतात, हे लक्षात ठेवा. ऍडिटिव्ह एजंट म्हणजे त्यामध्ये काय काही ऍडिशन केली जाते, हे लक्षात ठेवा. मग ते ऍडिशन करत असताना काय केलं जातं तर बाइंडिंग फोर्स हे केला जातो. त्याचा लॉंग लाईफ असेल हे बघितलं जातं, त्याची एक्सपायरी कशी कमी असेल. ओके. म्हणजे त्याची स्टॅबिलिटी जास्त त्या फूड क्वालिटीची. म्हणून बघा, तुमच्या घरच्या लोणच्यामध्ये आणि बाहेरच्या लोणच्यामध्ये, बाहेरचं लोणचं आपल्याला हे करत असताना त्याचं फूड क्वालिटी, त्याची स्टॅबिलिटी, त्याची एक्सपायरी वाढवत असताना व्हिनेगर ऍड करावं लागतं किंवा प्रिझर्वेटिव्ह ऍड करायला लागतात. आपल्या घरात ज्या वेळेला लोणचं करतात त्यावेळेला ते वर्षानुवर्ष का टिकतं तर त्याच्यामध्ये सॉल्ट ऍड केलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कुणीकडे आता सॉल्ट म्हणजे काय? NaCl म्हणजेच काय? केमिकल्सच आहे ना राजानो. म्हणजेच इथं लक्षात घ्या, कुठलंही फूड प्रिझर्वेटिव्ह कॅरेक्टर्स असतील किंवा जे डिफरंट एजंट्स असतील, हे आपण घरात सुद्धा बघतो. आपल्या श्रीखंडामध्ये सुद्धा आपण केशर टाकतो, इलायची टाकतो, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते सगळं फ्लेवरिंग एजंट आहे. ते इन द फॉर्म त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, हे प्रकारचे कलरिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट, बाइंडिंग एजंट, ऍडिटिव्ह एजंट हे आपल्या घरात सुद्धा आपण यूज करत असतो. लक्षात घ्या, बाहेरची पावभाजी आणि घरची पावभाजी, बाहेरच्या पावभाजीचा कलर जरा आपल्याला कमी येतो. बाहेरच्या पावभाजीला कलर तसा असा सुंदर वाटतो, अट्रॅक्टिव्ह वाटतो, परंतु घरच्याला येतो का तो? नाही. मग तिथं कुठेतरी कलर ऍड केला असतो, हे लक्षात ठेवा. आणि ते कलर असतील, फ्लेवरिंग एजंट असतील, हे सगळे आपल्याला केमिकल्सच आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे आपल्या फूडमध्ये, आपल्याला हे फूड इंडस्ट्रीमध्ये हे बरेचसे पार्ट यूज केले जातात, हे लक्षात घ्या.
समजलं? मग आता हे आपण जर बघितलं की डिफरंट एजंट्स यूज्ड आपण बघितलं, मग आता ज्या वेळेला आपण क्वालिटी ऑफ लाईफ हे बघतो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या दररोजच्या ज्या वेळेला आपण कुकिंग ऑफ अ फूड करतो आणि तो कुकिंग ऑफ अ फूड करून इझी टू डायजेस्ट करण्याकरता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो आपल्या दृष्टिकोनातून, तो म्हणजेच ऑइल अँड फॅट्स म्हणजे काय हे बघायचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 3 प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. एक मेनली सॅच्युरेटेड फॅट्स, ज्याला आपण कोकोनट ऑइल किंवा बटर फॅट, लार्ड, मार्गारीन, वनस्पती घी म्हणतो. मोनो अनसॅच्युरेटेड फॅट, ज्याला ऑलिव्ह ऑइल, पीनट ऑइल किंवा कॅनोला ऑइल म्हटलं जातं. किंवा मेनली पॉली अनसॅच्युरेटेड फॅट, ज्याला सनफ्लॉवर ऑइल म्हणा, ग्राउंडनट ऑइल म्हणा, कॉर्न ऑइल म्हणा, सोयाबीन ऑइल म्हणा, हे सगळे येतात. मग थोडक्यात फॅट्स आणि ऑइल्स म्हणजेच नेमकं काय हे आपण बघूया. तर लक्षात घ्या, फॅट्स म्हणजेच काय, इट इज अ ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल. आता हे कसे आहे, तर ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल हे आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा, हा त्याचा फॉर्म्युला येतो, ट्राय इस्टर्स. ओके, ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल म्हणजेच ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल म्हणजेच कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि पर्टिक्युलरली आपल्याला अल्कोहोल, ट्राय हायड्रिक अल्कोहोल ह्यांचं आपल्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन होऊन जे तयार होतं त्यालाच आपण पर्टिक्युलरली फॅट्स म्हणतो. हे लक्षात ठेवा. आता हे ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल हा सॅच्युरेटेड फॅट्स जर असतील तर त्याला म्हणजे सॅच्युरेटेड कॅरेक्टर असतील, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. आता सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये सगळीकडे सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे ते. म्हणजेच फॅट्स आर नथिंग बट ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अ हायर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. त्याच्यापेक्षा ऑइल काय आहे, तर दे आर ट्राय इस्टर्स ऑफ, ते सुद्धा ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉलच आहेत, बट दे आर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत. हे लक्षात ठेवा. कुठले आहेत, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. आता पर्टिक्युलरली तुम्हाला माहित आहे फॅट्स जे आहेत दे आर अ सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर आणि ऑइल्स दे आर लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर. कारण लक्षात घ्या की ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, त्यामुळे सिंगल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळं त्यामध्ये इच अँड एव्हरी मॉलिक्युल्स ॲटम्स दे आर क्लोजली फिट विथ इच अदर. परंतु ऑइल्समध्ये काय होतं, डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं. अनसॅच्युरेटेड म्हणजेच डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर येतं. मग डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर आलं तर आपल्याला पर्टिक्युलरली तो पाय बॉन्ड वीक कॅरेक्टर असल्यामुळं मॉलिक्युल्स ॲटम्समध्ये गॅप येतो आणि गॅपमुळं लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो राजानो, की तिथं मॉलिक्युल्स ॲटम्स दे आर नॉट क्लोजली फिट विथ इच अदर. म्हणजेच त्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, वॉन्डरवॉल्स फोर्स आहे, तो काय असतो, वीक असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून ऑइल हे लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर असतं आणि फॅट हे सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर असतं. हे पॉइंट लागतो. आणि ऑइल्सला लेसर मेल्टिंग पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. फॅट्स हे जनरली ॲनिमल सोर्स पासून बनवले जातात, ते सुद्धा शीप, कॅटल पासून. आणि ऑइल हे पर्टिक्युलरली प्लांट सोर्स पासून आहेत, सीड, नट्स पासून आपल्याला बघायला मिळतात. फॅट्स हे हायड्रोजिनेशन मध्ये जात नाहीत. यू कॅनॉट हायड्रोजिनेटेड फॅट म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन करून वनस्पती घी म्हणजेच डालडा मिळवू शकत नाही. ज्या वेळेला अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजेच ऑइल्स असतात, ऑइल्स हायड्रोजिनेशन मध्ये जाऊन तुम्हाला वनस्पती घी तयार होते. आणि फॅट्स मध्ये हाय कोलेस्ट्रॉल व्हॅल्यू असते आणि इथं लो कोलेस्ट्रॉल व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट पर्टिक्युलरली फॅट्स आणि ऑइल्सच्या बाबतीत मी सांगितला. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं की बाबा फॅट्स सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर आहे आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजेच ऑइल दे आर लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर आहे. कारण अनसॅच्युरेटेड मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि त्यामुळे जी चेन आहे ती चेन आपल्याला पर्टिक्युलरली वीक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑइल हे लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर ते तुमच्या
महत्वाच्या कॅरेक्टर्समध्ये ते असलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. आता आपण ज्या वेळेला म्हणतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे दोन प्रकारचे बघायला मिळतात. मग सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स कुठले येतात? जर त्याला लॉरिक ॲसिड, मायरेस्टिक ॲसिड, पाल्मिटिक ॲसिड, स्टेरिक ॲसिड. आता ह्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड कॅरेक्टर्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे पाल्मिटिक आणि स्टेरिक ॲसिड तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोपमध्ये यूज केलं जातं. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये ओलिक, लीन ओलिक ॲसिड असे नावाचे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आपल्याला बघायला मिळतात. हे सगळ्यात लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता मग दोन कॅरेक्टर्स बघितले आपण, ह्यामध्ये क्वालिटी ऑफ अ फूड बघितलं, डिफरंट एजंट्स बघितलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ऑइल अँड फॅट्स मध्ये काय कॅरेक्टर येतं हे सुद्धा आपण बघितलं. आता ह्याच्यानंतर तुम्ही बघा, हे तुम्हाला हा जर जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चर्स मध्ये ज्या वेळेला R1, R2, R3 हा अल्काइल ग्रुप असतो. ओके, हे लक्षात ठेवा. ह्या अल्काइल ग्रुप हा सेम असेल किंवा डिफरंट असेल. ह्यामध्ये R1, R2, R3 हा सॅच्युरेटेड असेल किंवा अनसॅच्युरेटेड असेल. सॅच्युरेटेड आले तर तो फॅट्स होईल, अनसॅच्युरेटेड आले तर तो ऑइल होईल. एवढं डोक्यात ठेवा. आणि ह्याचं हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला ग्लिसरॉल म्हणजे CH2OH, CHOH अँड CH2OH प्लस आपल्याला RC डबल बॉन्ड OH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड असं आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. मग हा R सेम असेल तर, नसेल तर R1, R2, R3 हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला काय बघायला मिळतील, कार्बोक्सिलिक ऍसिड बघायला मिळतील. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननं तुम्हाला हा फॅट्स किंवा ऑइल्स जनरेट होतात. हे डोक्यात ठेवा. पुढच्या वर्षी ज्या वेळेला आपण पर्टिक्युलरली बायोमॉलिक्युल्स बघू त्यामध्ये हे लिपिड कॅरेक्टर महत्वाचं येतं. हे लक्षात ठेवा. परंतु इट इज अ पार्ट ऑफ आवर फूड कॅरेक्टर म्हणजे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये हे फूड कॅरेक्टर्स म्हणून फॅट्स अँड ऑइल्स हे आपण बघतो. हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा पार्ट येईल ज्याला आपण पर्टिक्युलरली व्हॉट इज मेड बाय प्रिझर्वेशन. ओके, प्रिझर्वेशन किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय हे बघायचं आहे. प्रिझर्वेटिव्ह अँड डिफरंट मेथड्स कोणाच्या तर डिफरंट मेथड्स ऑफ अ प्रिझर्वेशन. आता हे डिफरंट मेथड ऑफ अ प्रिझर्वेशन मध्ये दोन प्रकारच्या मेथड्स येतात राजानो. एक येतं फिजिकल मेथड आणि दुसरी येते केमिकल मेथड. आता पहिल्यांदा आपण प्रिझर्वेशन किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे की प्रिझर्वेटिव्ह म्हणजे द प्रोसेस ऑफ अ ट्रीटिंग ऑर हँडलिंग ओके ऑफ अ फूड, ट्रीटिंग ऑर हँडलिंग ऑफ अ फूड टू स्टॉप फर्मेंटेशन, acidification, okay, or any other character to spoil that. To stop acidification, fermentation, and to stop the spoilage, to stop the spoiling character that is called as acidification किंवा fermentation. त्यामुळे काय होतं, फूड डिकम्पोज होतं आणि फूड डिकम्पोज होऊन ते स्पॉइलेज कडे जातं आणि ते स्पॉइल होऊ नये म्हणून जे आपण ऍडिशन करतो त्यालाच आपण फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणतो. म्हणजेच प्रिझर्वेशन इज नथिंग बट ट्रीटिंग ऑर हँडलिंग द फूड टू स्टॉप इट्स फर्मेंटेशन, टू स्टॉप इट्स रॅन्सिडिटी कॅरेक्टर, टू स्टॉप इट्स acidification, टू स्टॉप इट्स डिकम्पोजिशन कॅरेक्टर and to prevent the spoilage or spoiling character of a food. That methods or that process is called as preservation. हे लक्षात ठेवा, फूड प्रिझर्वेशन. मग ह्या फूड प्रिझर्वेशन्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली द सबस्टन्स विच इज गोइंग टू ऍड इन धिस कॅरेक्टर, दे आर
पर्टिक्युलरली द सबस्टन्स विच कॅन ऍड अँड प्रिझर्व द फूड. आता प्रिझर्व द फूड म्हणजेच काय करतात, दे आर गोइंग टू अरेस्ट द फर्मेंटेशन, दे आर गोइंग टू अरेस्ट द पर्टिक्युलरली ऍसिडिफिकेशन ऑर डिकम्पोजिशन. म्हणजे ऍसिडिफिकेशन, फर्मेंटेशन, डिकम्पोजिशन, रॅन्सिडिटी कॅरेक्टर हे स्टॉप करतात. कसं? बाय ॲडिंग अ फूड प्रिझर्वेटिव्ह. फूड प्रिझर्वेटिव्ह ॲड करून आपल्याला हे कॅरेक्टर्स म्हणजेच जे स्पॉइल होणारं कॅरेक्टर आहे, कशामुळं? ऍसिडिफिकेशनमुळं, फर्मेंटेशनमुळं जे होणार आहे ते कॅरेक्टर स्टॉप करण्याकरता आपल्याला जे आपण एजंट यूज करतो त्यालाच आपण फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणतो. आणि ते प्रोसेस टू स्टॉप अँड टू हँडल द व्हेरियस फूड फ्रॉम ऍसिडिफिकेशन, फ्रॉम फर्मेंटेशन, फ्रॉम डिकम्पोजिशन, हे तिन्हीहून काय होतं तर फूड स्पॉइल होतं. आणि फूड ज्या वेळेला स्पॉइल होतं राजानो, तर त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा की त्याचा आपल्याला पर्टिक्युलरली खाण्यायोग्य ते राहत नाही, इडिबल कॅरेक्टर नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला हे इडिबल कॅरेक्टर नसतं आणि मग ते स्पॉइलेज आपण स्टॉप करतो. मग आता हे स्पॉइलेज स्टॉप करतो म्हणजेच नेमकं काय होतं, तुम्ही जर डोक्यात ठेवला तर बघा तुम्ही की तुम्ही स्टॅबिलिटी त्या फूडची वाढवता. मग तुमचे वेगवेगळे प्रकारचे जे टीन मटेरियल्स असतात, पॅकिंग असलेले फूड क्वालिटीचे जे मटेरियल्स आहेत, हे जर तुम्ही मटेरियल्स जर बघितले तर त्यामध्ये एक्सपायरी डेट दिलेले आहे. म्हणून तुम्ही बघा तर तुमच्या पर्टिक्युलरली लेज सारख्यामध्ये नायट्रोजन गॅस हा भरला जातो, कारण तिथं एडिबल ऑइल तुमच्या व्हेपर्सला यूज केले जातात. जर तुम्ही ऑक्सिजन गॅस घेतला तर काय होईल राजानो, तर ऑक्सिजन बरोबर त्या एडिबल ऑइल इंटरॅक्ट करेल आणि फूड स्पॉइलेज होईल, ऍसिडिफाईड होईल, हे लक्षात ठेवा. त्यामध्येच तुम्हाला व्हेरियस प्रकारचे एजंट्स टाकले जातात. ओके, तसंच लोणच्याचं कॅरेक्टर किंवा तुमचं आईस्क्रीम तयार कुठं होतंय अमूलचं, तर गुजरातमध्ये होतंय. ते आपल्या इथपर्यंत येत असताना त्यामध्ये फ्लेवरिंग एजंट ऍड असतात, कलरिंग एजंट ऍड असतात, प्रिझर्वेटिव्ह ऍड असतात. म्हणजेच हे लक्षात ठेवा की क्वालिटी ऑफ फूड हा तर मेंटेन केलाच जातो by using these various types of preservatives and various types of agent add करून. म्हणजेच तुम्ही ऍसिडिफिकेशन, फर्मेंटेशन ह्या ज्या प्रोसेस होणार असतात फूडवरच्या, ह्या स्टॉप केल्या जातात. त्यालाच आपण प्रिझर्वेशन म्हणतो. आणि मग व्हेरियस टाइप्स ऑफ प्रिझर्वेशन्स मध्ये आपल्याला फिजिकल मेथड आणि केमिकल मेथड अशा 2 मेथड्स बघायला मिळतात. आणि ह्या केमिकल मेथड्समध्ये आपण जर काय म्हणतात त्याला व्यवस्थित प्रकारानं जर बघायला गेलं तर कुठल्या कुठल्या फिजिकल मेथड्स आहेत, केमिकल मेथड्स आहेत, हे आपण बघूया. तर पहिली फिजिकल मेथड येते, दॅट इज नथिंग बट अ रिमूव्हल ऑफ हीट. पहिली येते रिमूव्हल ऑफ हीट एक. दुसरी येते ऍडिशन ऑफ हीट. ऍडिशन ऑफ हीट म्हणजे हीट ऍड केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर रिमूव्हल ऑफ वॉटर. तिसरं रिमूव्हल ऑफ वॉटर, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट येतो ज्याला इरॅडिएशन हे लक्षात घ्या. आता केमिकल मेथड्स मध्ये काय येतं तर पहिल्यांदा पर्टिक्युलरली ऍडिशन ऑफ व्हिनेगर. व्हिनेगर म्हणजे ऍसिटिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे. ऍडिशन ऑफ सॉल्ट हे तुम्हाला माहिती आहे. तिसरं पुढचं ऍडिशन ऑफ सॉल्ट, नंतर ऍडिशन ऑफ शुगर अँड ऍडिशन ऑफ केमिकल्स. हे सगळं आपल्याला बघायला मिळतं प्रिझर्वेटिव्हच्या केमिकल कॅरेक्टर्स मध्ये. आता तुम्ही बघा 2 प्रकारच्या मेथड्स आहेत टू पर्टिक्युलरली टू हॅव प्रिझर्वेशन ऑफ फूड, म्हणजे टू स्टॉप फ्रॉम द स्पॉइलेज. स्पॉइलेज कशामुळे होतं? ऍसिडिफिकेशन, फर्मेंटेशन अँड डिकम्पोजिशन मुळे
होतं ते स्टॉप करण्याकरता आपल्याला आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आणि त्याची क्वालिटी मेंटेन करण्याकरता आपल्याला आपण ॲड काय करतो, प्रिझर्वेटिव्ज ॲड करतो, हे लक्षात ठेवा. मग पहिल्यांदा रिमूव्हल ऑफ अ हीट. आता तुम्हाला माहिती आहे की हीट रिमूव्हल म्हणजेच लो टेम्परेचरला आपण आपलं अन्न ठेवतो. आता लक्षात घ्या, सगळे फ्रीज आले, फ्रीजमध्ये आपण बघा कणिक पण टाकतो, भाज्या पण टाकतो, सगळं टाकतो. का? ते जर बाहेर ठेवलं तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा अटॅक होऊ शकतो आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळं स्पॉइलेज कॅरेक्टर होतं. मग ज्या वेळेला तुम्ही रिमूव्हल ऑफ हीट करता, म्हणजेच लो टेम्परेचरला जर तुमचं अन्न ठेवलं तर काय होतं, तर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम इज गोइंग टू स्टॉप ऑर द ऑर्गॅनिझम्स दे आर गोइंग टू बी डिस्ट्रॉय ॲट अ लो टेम्परेचर. आणि त्यामुळं केमिकल डिकम्पोजिशन किंवा ॲसिडिफिकेशन किंवा फर्मेंटेशन होत नाही. का? तर एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटीज होत नाहीत. जर तुम्ही ते टेम्परेचर लो टेम्परेचरला घेतलं नाही आहे, त्या नॉर्मल रूम टेम्परेचरला जर ठेवलं तर तुम्हाला बॅक्टेरियाज किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे काय होतात, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अटॅक करतात, हे लक्षात ठेवा, आणि एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटी घडवतात. ती एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटी ते आपल्याला डिस्ट्रॉय केलं जातं. म्हणजेच डिस्ट्रॉय ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स केमिकल केले जातात, जेणेकरून जे डिकम्पोजिशन होणार आहे फूडचं ते स्टॉप होतं. आणि म्हणून त्याला आपण बाय रिमूव्हल ऑफ हीट म्हणजेच आपण फ्रीजिंग करतो. म्हणून तुम्हाला बघा दूध वगैरे जे काय आहे किंवा आईस्क्रीम्स वगैरे हे सगळं तुम्हाला मोठमोठ्या फ्रीझर कॅरेक्टर्समध्ये आपण ठेवतो. किंवा आपल्या आता घरात सुद्धा आई बघा तुम्ही तयार झालं की कणिक वगैरे सगळं ठेवतात आणि मग दुसरे तिसरे दिवशी त्याची चपाती करतात. किंवा घरात आपण बऱ्याचशे फूड क्वालिटी बघतो, आपण दूध वगैरे आपल्याला फ्रीजमध्ये होतं. पूर्वी ज्या वेळेला फ्रीज नव्हता त्यावेळेला दूध हे फाटायचं, म्हणजेच काय होतं, खायला उपयुक्त असायचं नाही, त्याला नासकं दूध म्हणायचं. मग त्यावेळेला हे नासकं दूध टाकायला लागायचं. त्यावेळेला तुम्ही त्या नासक्या दुधाचं पनीर करायची हे माहिती नव्हते, ट्रीटमेंट माहिती नव्हती. आता माहिती आहे, त्यामुळे नासक्या दुधाचं पनीर म्हणजे जे ॲक्च्युली आपण ते टाकाऊ पदार्थ म्हणून टाकतो तोच आपण पनीर म्हणून आता खायला लागलेलो आहे. आणि त्यात आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणून ॲड केलं. पूर्वी ते लक्षात घ्या, ते पनीर म्हणून कधी तयार करत नव्हते. ते दूध फाटलं की लगेच आपण त्या ज्या डेअरीमधनं आणत किंवा जो गवळी तो दूध घालत होता त्याच्याकडेही तक्रार करत होते पूर्वी लोक, की अरे तुझं दूध बरोबर येत नाही आहे, ते सारखं नासायला लागलेलं आहे. कारण का त्यावेळेला फ्रीज नव्हते. आता फ्रीज असल्यामुळं तुम्हाला ते कॅरेक्टर्स हे करता येतात. म्हणजेच थोडक्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्रीज होतात त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ स्टॉप केली जाते, डिस्ट्रॉय केली जाते. दॅट इज नंबर 1. नंबर 2, ॲडिशन ऑफ अ हीट. आता फूड प्रिझर्वेशन्समध्ये बघा, आपण बघा ज्या वेळेला तुमचं घरात आपण अन्नधान्य घेऊन येतो त्यावेळेला घरात वाळवतो बघा. म्हणजे जोंधळे असेल, गहू असेल, डाळी असतील, आपण वेगवेगळ्या प्रकारचं ते आपल्या टेरेसवरती असेल किंवा ह्याच्यावरती उन्हात वाळवतो. ओके. किंवा शेतकरी बघा पिकं आल्यानंतर ते अन्नधान्य वाळवतो. म्हणजेच काय करतो, तो ड्राईंग करतो, ड्राईंग ऑफ अ फूड करतो बाय हिटिंग. मग आता हिटिंगमुळं काय होतं, मग त्या जोंधळे असतील, गहू असतील, आणखीन काय असतील, राईस असेल, काही असेल, ते वाळवतो. म्हणजे काय करतो, त्यातलं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये जो वॉटर कंटेंट पार्ट आहे तो रिमूव्ह करतो. कारण का, लक्षात ठेवा, मॉइश्चर अँड वॉटर कंटेंटमध्ये ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम ही फास्ट होते. ते काढण्याकरता आपल्याला हिटिंग करावं लागतं, म्हणजेच ॲडिशन ऑफ हीट करावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ॲडिशन ऑफ हीट केल्यानंतर मायक्रोबियल ग्रोथ ही डिस्ट्रॉय होते आणि आपल्याला ते लॉंग टर्मला ते आपल्याला अन्नधान्य यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. मग आपल्याला मॉडर्न मेथड्समध्ये ओव्हन्स यूज केले जातात, इरॅडिशन यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. तसंच रिमूव्हल ऑफ वॉटर. आता लक्षात घ्या की कुठल्याही पर्टिक्युलरली प्रोसेसमध्ये बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला वॉटर कंटेंट पार्ट, मग तो शेतकऱ्याच्या शेतातून जो येणारा मटेरियल असेल किंवा घरात कुठलेही पदार्थ तयार करणार असतील, की प्रत्येक फूडमध्ये आपल्याला वॉटरी कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता वॉटर काय आहे, ह्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ ही जास्त होते आणि स्पॉइलेज कॅरेक्टर इझिली होण्याचं हे असतं. म्हणून जे सरप्लस वॉटर असतं ते रिमूव्ह केलं जातं. आता हे रिमूव्ह केल्यानंतर
रिमूव्ह करत असताना त्याची टेस्ट किंवा त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑफ फूड हे चेंज होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून डिहायड्रेशन प्रोसेस यूज करून सरप्लस वॉटर हे आपल्याला काढलं जातं, त्यातलं मॉइश्चर हे काढलं जातं बाय युझिंग अ डिहायड्रेशन मेथड, आणि ते ड्राईंग केलं जातं, हे लक्षात घ्या. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण इरॅडिएशन म्हणतात, म्हणजेच बंबार्डमेंट ऑफ अ हाय एनर्जी रेडिएशन लाईक गॅमा रेज हे फूडच्या ह्याच्यावरती रेडिएट केले जातात, आणि त्यामुळं काय होतं, बॅक्टेरियाज किंवा जे फंगल कॅरेक्टर्स आहेत किंवा इन्सेक्टिसाइड्स आहेत, दे आर गोइंग टू बी किल्ड. आणि ह्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जे पॅकेजिंग ऑफ फूड्स करण्याकरता, सील्ड करण्याकरता ह्याचा यूज होतो. आता बऱ्याच वेळेला बघा, जे कांदा वगैरेच आहे त्या कांद्यावरती लासलगावला जर तुम्ही त्यांनी बघितलं तर हे इरॅडिएशन मेथड यूज केली जाते, कारण का तो वर्षानुवर्ष टिकावा म्हणून आपल्याला त्याचं यूज केलं जातं. तसंच आपण मिल्क किंवा फ्रुट्स ह्याला सुद्धा हे इरॅडिएशन प्रोसेस यूज केली जाते, आणि मग ते एक्सपोर्ट केलं जातं. त्यातले इन्सेक्टिसाइड्स असतील किंवा त्यातले जर पर्टिक्युलरली बॅक्टेरियाज असतील, फंगस असतील, ते सगळे रिमूव्ह केले जातात, ते डिस्ट्रॉय केले जातात, ज्याच्यामुळं हे फ्रुट्स हे आपल्याला किंवा मिल्क जे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या असतील त्या जर एक्सपोर्ट करायच्या असतील तर आपल्याला हे इरॅडिएशन मेथड नावडेज प्रेफरन्शियली यूज केली जाते, हे लक्षात ठेवा. आता तसंच तुम्ही जर बघितलं दुधाचं सुद्धा पाश्चरायझेशन केलं जातं बघा. ओके, हाय टेम्परेचर आणि परत त्याला लो टेम्परेचरला आणून जे काही डिस्ट्रॉय ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स करायचं आहे, ते पाश्चरायझेशन मेथड म्हणजेच आपल्याला ऍडिशन ऑफ अ हीट आणि रिमूव्हल ऑफ अ हीट हे दोन्हीही करून आपल्याला दूध हे त्याचं कॅरेक्टर टिकवलं जातं विदाउट अल्टरिंग इट्स न्यूट्रिशनल व्हॅल्यू, आणि त्याची टेस्ट हे न करता आपल्याला पर्टिक्युलरली मिल्क हे पर्टिक्युलरली प्रिझर्व केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हे सगळं फिजिकल मेथडनं केलं जातं, दुधामध्ये कुठेही केमिकल मेथड ही यूज करत नाहीत. मग हे झाला पहिला पार्ट ज्याला आपण फिजिकल मेथड. फिजिकल मेथड्स मध्ये काय येईल, रिमूव्हल ऑफ अ हीट, ऍडिशन ऑफ अ हीट, रिमूव्हल ऑफ अ हीट आणि इरॅडिएशन, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा प्रकार येतो, आणि म्हणून आपल्याला फ्रीजिंग कॅरेक्टर म्हणजेच रिमूव्हल ऑफ अ हीट ॲट अ लो टेम्परेचर, ऍडिशन ऑफ अ हीट म्हणजे सन रेज, ओव्हन, ओके, हे जर घेतलं तर तुम्ही ऍडिशन ऑफ अ हीट. रिमूव्हल ऑफ अ वॉटर म्हणजे डिहायड्रेशन प्रोसेस, हे लक्षात ठेवा. आणि इरॅडिएशन म्हणजेच बंबार्डमेंट ऑफ अ गॅमा रेज, आणि त्यामुळं पर्टिक्युलरली बॅक्टेरियाज, फंगस, ओके, व्हायरसेस, दे आर गोइंग टू बी किल्ड, ओके, अँड बिफोर पॅकिंग अँड सिलिंग ऑफ द फूड हे कॅरेक्टर्स केलं जातं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण केमिकल मेथड्स म्हणतो. आता ह्या केमिकल मेथड्स मध्ये पहिलं येतं ऍडिशन ऑफ अ व्हिनेगर. तुम्हाला माहिती आहे 7 to 8% ऍसिटिक ऍसिड इन अ वॉटर इज कॉल्ड ॲज अ व्हिनेगर, आणि हे व्हिनेगर आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून पिकल्समध्ये, सॉसमध्ये, तुमच्या केचपमध्ये किंवा फ्रूट स्क्वॅशमध्ये हे व्हिनेगर ऍड केलं जातं, म्हणजेच त्याचा शेल्फ लाईफ वाढवला जातो, म्हणजेच त्याची स्टॅबिलिटी वाढवली जाते. म्हणजेच आपल्याला जे अन्नधान्य, ते लोणचं असेल, फ्रूट स्क्वॅश असतील किंवा सॉसेस असतील, हे जे एका महिन्यात स्पॉइल होण्याच्या ऐवजी त्याला 1.5 वर्षाची आपल्याला काय म्हणतात, स्टॅबिलिटी किंवा एक्सपायरी कॅरेक्टर मिळतं बाय ऍडिशन ऑफ अ व्हिनेगर. आणि व्हिनेगर इज नथिंग बट अ केमिकल्स, दॅट इज ऍडिशन ऑफ अ व्हिनेगर. पुढचं येतं ऍडिशन ऑफ अ सॉल्ट. फूड प्रिझर्वेशन करण्याकरता पूर्वीची मेथड होते जे ऍडिशन ऑफ अ सॉल्ट. आपल्या घरी बघा लोणच्यामध्ये जास्त ऍडिशन सॉल्टची केली जाते, हे लक्षात ठेवा. म्हणजे सॉल्ट प्रिव्हेंट्स द वॉटर, ओके, जे बॅक्टेरियाच्या ग्रोथला वॉटर आपल्याला काय करतं, एक एन्व्हायरमेंट देतं. ती बॅक्टेरियाची ग्रोथ स्टॉप करण्याकरता सॉल्ट ऍड केलं जातं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून प्रिझर्वेशन ऑफ फिश, मीट, फ्रुट्स, ओके, हे लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यामध्ये हे सॉल्ट ऍड केलं जातं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. पुढचा येतो ऍडिशन ऑफ अ शुगर. आता ऍडिशन ऑफ अ शुगर तुम्हाला माहिती आहे की ऍडिशन ऑफ अ शुगर जस्ट लाईक अ सॉल्ट, आपल्याला ऍडिशन ऑफ अ शुगर केले जातात. ऍडिशन ऑफ अ शुगर मुळे काय होतं, पॉइंट ऑफ क्रिस्टलायझेशन मुळे जे रिझल्टंट मिक्सचर येतं इज स्टोर्ड इन अ ड्राय कंडिशन. म्हणजेच आपल्याला ऍडिशन केल्यामुळं
हिटिंग करत असताना आता लक्षात घ्या, प्रिझर्व्ड इन कुक विथ ॲडिशन ऑफ अ शुगर ह्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन प्रोसेस फास्ट होते आणि ड्राय कंडिशनमध्ये यूज केलं जातं. आणि हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर सोल्युशन्समध्ये आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशर हा टेक्निकचा यूज करून लक्षात घ्या की प्रिझर्वेटिंग फ्रूट्स लाईक ॲपल्स, पियर्स, पीनट्स, ॲप्रिकॉट, रॉ मँगोज हे आपल्याला प्रिझर्व केले जातात, हे लक्षात ठेवा. मग ते पल्प असतील, सॉसेस असतील, केचप्स असतील, जे आपल्याला फ्रूट्सचे कॅरेक्टर्स असतात त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ शुगर ही केले जाते आणि त्यामध्ये सुद्धा परत वॉटरी कंटेंट पार्ट आहे. त्याचं कंडिशन रिझल्टंट मिक्सचर ड्राय कॅरेक्टर्समध्ये येतं आणि ड्राय कॅरेक्टर्समध्ये हायर पर्सेंटेज ऑफ शुगर मुळे काय होतं, हाय ऑस्मॉटिक प्रेशर पर्टिक्युलरली एक्झर्ट होतं आणि त्यामुळं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ड्यू टू हाय ऑस्मॉटिक प्रेशर बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ शुगर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची डेथ होते, म्हणजेच ते डिस्ट्रॉय होतात, हे लक्षात ठेवा. मग कुठलंही तुम्हाला मँगो पल्प असेल, पायनॅपल पल्प असेल आणि कुठलाही पल्प असेल किंवा ज्युसेस असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये शुगर ही ॲड केली जाते बिकॉज पर्टिक्युलरली टू डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्याच्यामुळे आपण पुढं प्रिझर्वेटिव्ह करतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बाय ॲडिशन ऑफ केमिकल्स, आता ह्या ॲडिशन ऑफ केमिकल्समध्ये द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्यामध्ये आपण जर बघितलं तर बेस्ट प्रकारचे आपल्याला जे प्रिझर्वेटिव्ह, मग सोडियम बेन्झोएट असेल, सॉल्ट ऑफ प्रोपियानोइक ॲसिड असेल, सॉर्बिक ॲसिड असेल किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फाइड असेल, हे ॲड करून फूड प्रिझर्व केले जातात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो आणि म्हणून फूड प्रिझर्वेटिव्हमध्ये फिजिकल मेथड आणि केमिकल मेथड्समध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. फिजिकलमध्ये रिमूव्हल ऑफ हीट, ॲडिशन ऑफ हीट, रिमूव्हल ऑफ वॉटर आणि इरेडिएशन, ह्याचा ॲडिशन ऑफ व्हिनेगर, ॲडिशन ऑफ सॉल्ट, ॲडिशन ऑफ शुगर आणि ॲडिशन ऑफ केमिकल्स करून आपल्याला बघायला मिळतात. ओके, हे लक्षात घ्या. आता ह्याच फूडमध्ये जर तुम्हाला फर्दर आपल्याला जर कॅरेक्टर्स वाईज जर बघितलं तर पर्टिक्युलरली तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलेलं होतं की अँटीऑक्सिडंट हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केले जातात, हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये एक प्रकार असा येऊ शकतो की त्या एका प्रकारामध्ये जर तुम्ही बघितलं की आपल्याला म्हणजे मी थोडक्यात तुम्ही बघा, कुठलाही फ्रूट किंवा व्हेजिटेबल जर तुम्ही कट केला, ओके, कुठलाही फ्रूट किंवा तुम्ही व्हेजिटेबल जर कट केला तर तुम्हाला तो ब्राऊन कलरचा बघायला मिळतो. तो काय येतो? ब्राऊन कलरचा बघायला मिळतो. मग हे ब्राऊन कलर काय येतं राजानो? हे कधी जर तुम्ही बघितलं असेल तर ब्राऊन कलर येण्याचं कारण हे लक्षात ठेवा. कुठलाही फ्रूट, आता तुम्ही थोडक्यात ऍपल घ्या, ऍपल घेतल्यानंतर आणि कट करून जर ठेवलं ते ऍपल सर्वसाधारणपणे तर तुमच्या लक्षात येईल तर तो ऍपल ब्राऊन कलरचा येतो. या ब्राऊन कलर मध्ये ऍपल कट करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फ्रुट्स मध्ये किंवा व्हेजिटेबल्स मध्ये पॉलिफिनॉल्स काय असतात तर प्रेझेंट असतात. काय असतात? पॉलिफिनॉल्स हे केमिकल्स असतात. आता ज्यावेळेला तुम्ही कट करता त्यावेळेला काय होतं, तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो आणि तुम्हाला इथं किटोनिक व्हॅल्यू म्हणजेच डाय किटोन तयार करतो. आणि डाय किटोन मग हा जो आहे ज्याला आपण क्विनॉन म्हणतो, डाय किटोन म्हणजे त्याला क्विनॉन म्हटलं जातं. आणि हा क्विनॉन ब्राऊन कलर आपल्याला देतो, हे लक्षात ठेवा. आणि ब्राऊन कलरचे प्रॉडक्ट्स तयार होतात. म्हणजेच हे जे ऑक्सिजनचे रिॲक्शन होते, पॉलिफिनॉल्स कशामध्ये आहेत? आपल्याला कट केलेल्या फ्रुट्समध्ये किंवा कट केलेल्या व्हेजिटेबल्समध्ये असतात. ते ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतात आणि इथं एन्झायमेटिक ऑक्सिडेशन होतं आणि हे पॉलिफिनॉल्सचं कन्व्हर्जन डायकिटोन मध्ये होतं, म्हणजेच क्विनॉन मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपल्याला ब्राऊन कलर बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग हा ब्राऊन कलर पर्टिक्युलरली प्रोलॉंग व्हावा म्हणजे कट केल्यानंतर
तो ब्राऊन कलर येऊ नये म्हणून काय करतो आपण, ज्या वेळेला हा कोटिंग ऑफ अ टॅनिन येतं त्यावेळेला ह्याच्यामध्ये आपण रिड्युसिंग एजंट ॲज अ ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये टाकतो. म्हणजेच काय होतं, त्याचा पीएच चेंज होतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे एडिबल ॲसिड टाकल्यानंतर म्हणजे सायट्रिक ॲसिड जे लेमनमध्ये असतं, लेमन ज्यूसमध्ये असतं, ते ॲड केलं की तुमच्या लक्षात येईल राजानो की त्याच्यामध्ये आपल्याला हा जो ब्राऊन कलर कॅरेक्टर येतं ते ब्राऊन कलर स्टॉप जर करायचं असेल, म्हणजे ही जी ब्राउनिंग प्रोसेस येते ही जर स्टॉप करायची असेल तर ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड हे ॲड करून पीएच व्हॅल्यू चेंज केली की हा ब्राऊन कलर जो आहे कटिंग केल्यानंतर तो स्टॉप होतो. म्हणून आता बघा वेगवेगळ्या आपल्याला चॅनल्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थाचे शोज दाखवतात बघा. त्यामध्ये सांगतात की ते लिंबाच्या पाण्यात ठेवायचं, लेमन ह्याच्यामध्ये लेमन ज्यूसमध्ये किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिडच्या ह्याच्या कॅरेक्टर्समध्ये ठेवायचं. हे ठेवायचं म्हणजेच काय, त्याचा कलर चॉप्ड केलेल्या ज्या व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रुट्स असतील तर त्याला ब्राऊन कलर येऊ नये म्हणून ती काळजी घेतली जाते. हे लक्षात ठेवा. आता हे सगळं केमिस्ट्रीच आहे आणि ही केमिस्ट्री तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला दररोजच्या लाईफमध्ये बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. मग हिथं आपला पहिला जो पार्ट आहे तो केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मधला पहिला पार्ट हा म्हणजेच फूड आणि त्याचं ब्राऊन कलर पर्यंत आपल्याला आलेलो आहे. म्हणजेच आपण आजच्या भागात फिजिकल मेथड, केमिकल मेथड्स हे कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. हे लक्षात ठेवा. ओके. आता ह्याच्यानंतर पुढचा पार्ट मग ते ओमेगा फॅटी ऍसिड्स म्हणजे काय, व्हिटॅमिन ई चा कसा रोल असतो, काय आहे हे सगळं आपण बघून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.